तिबेटच्या पठारावर ताठ मानेने उभे असलेल्या आणि जगातील सर्वात गूढ मानल्या जाणाऱ्या माउंट कैलासची गाथा खरोखरच अद्भुत आहे. हा केवळ एक डोंगर नसून कोट्यवधी लोकांसाठीचं श्रद्धेचं प्रतीक आणि विज्ञानासाठीचं एक न उलगडलेलं कोड आहे. समुद्राच्या पातळीपासून हजारो फूट उंचावर असलेल्या या पर्वताचा आकार एखाद्या मानवनिर्मित पिरॅमिड सारखा वाटतो, ज्यामुळे अनेक संशोधकांना असं वाटतं की हा निसर्गाचा चमत्कार नसून प्राचीन काळातील प्रगत विज्ञानाचा एखादा नमुना असावा. आजवर हजारो गिर्यारोहकांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माउंट एव्हरेस्टवर पाऊल ठेवलं आहे, पण कैलास पर्वताच्या शिखरापर्यंत मात्र आजपर्यंत कोणीही पोहोचू शकलं नाही. हे याचं सर्वात मोठं आणि पहिलं रहस्य आहे. अशाच कैलास पर्वताविषयी आज आपण जाणून घेऊया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ऋतुजा आणि तुम्ही पाहत आहात थेट वास्तव. धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हिंदू धर्मात याला भगवान शिव आणि माता पार्वतीचं निवासस्थान मानलं जातं. केवळ हिंदूच नाही तर बौद्ध, जैन आणि बौद्ध धर्मातही या पर्वताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जैन धर्मीयांच्या मते पहिले तीर्थंकर भगवान ऋषभदेव यांनी याच ठिकाणी निर्वाण प्राप्त केले होते, तर बौद्ध धर्मीयांसाठी हे चक्रसवरचे निवासस्थान आहे. या विविध धर्मांच्या मान्यतेमुळे या पर्वताला जगाच्या आध्यात्मिक केंद्र किंवा कॉस्मिक ॲक्सिसही मानलं जातंय. या पर्वताच्या भोवती असलेली ऊर्जा इतकी प्रबळ असते, तिथून परतणारे भाविक नेहमीच एक वेगळा आणि शांत अनुभव घेऊन येतात, जो शब्दात मांडणं कठीण असतं. कैलास पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या दोन सरोवरांची गोष्ट तर आणखीनच थक्क करणारी आहे. एका बाजूला स्वच्छ निळ्या पाण्याचं मानसरोवर आहे, जे देवांनी निर्माण केल्याचं मानलं जातं आणि त्याचं पाणी अतिशय शांत असतं. याउलट त्याच्या अगदी शेजारी राक्षस ताल नावाचं सरोवर आहे, ज्याचं पाणी खारं असून तिथे नेहमीच लाटा उसळत असतात. विशेष म्हणजे मानसरोवर चंद्राच्या आकाराचं वाटतं, तर राक्षस ताल सूर्याच्या आकाराचं. एकाच ठिकाणी असूनही या दोन सरोवरांच्या स्वभावात असलेला हा टोकाचा फरक आजही वैज्ञानिकांना विचार करायला लावतो. असं मानलं जातं की ही सरोवरे सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेची प्रतीक आहेत. या पर्वतांशी संबंधित वेळेचे गणितही तितकेच विलक्षण आहे. तिथे गेलेल्या अनेक पर्यटकांनी आणि गिर्यारोहकांनी असा दावा केलाय की कैलास पर्वताच्या परिसरात वेळ खूप वेगाने पुढे सरकतोय. अवघ्या काही तासात लोकांचे केस आणि नखे इतकी वाढतात, जितकी सामान्य परिस्थितीत 2 आठवड्यात वाढायला हवीत. सायबेरियन गिर्यारोहकांच्या एका गटाने एकदा या पर्वतावर चढाई करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांना अचानक वृद्धत्वाची लक्षणे जाणवू लागली आणि त्यानंतर त्यांनी आपला बेत रद्द केला. या घटनेमुळे या पर्वताभोवती असलेल्या टाइम रोटेशन किंवा विशेष चुंबकीय क्षेत्राबद्दलच्या चर्चांना उधाण आलंय. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिल्यास माउंट कैलास हा पृथ्वीचा नेमका केंद्रबिंदू असल्याचं काही संशोधकांचं मत आहे. रशियन वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार कैलास पर्वत हा जगातील इतर महत्त्वाच्या स्मारकांशी, जसे की इंग्लंडचे स्टोनहेंज आणि इजिप्तचे पिरॅमिड यांच्याशी एका विशिष्ट कोनात जोडलेला आहे. जर आपण नकाशावर पाहिले तर उत्तर ध्रुवापासून कैलास पर्वताचं अंतर 6,666 किलोमीटर आहे आणि दक्षिण ध्रुवापासून त्याचं अंतर बरोबर दुप्पट म्हणजे 13,332 किलोमीटर आहे. हे केवळ योगायोग असू शकत नाही, तर यामागे काहीतरी अथांग भौगोलिक गुपित दडलेलं असावं असं वाटतंय. कैलास पर्वताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे दिसणारे प्रकाश किरण आणि ध्वनिलहरी. पहाटेच्या वेळी या पर्वतावर ओमचा नाद ऐकू येतो, असं अनेक भाविकांचं म्हणणं आहे. तसेच जेव्हा बर्फ वितळतो किंवा विशिष्ट कोनातून सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा पर्वताच्या दर्शनी भागावर ओम ही आकृती स्पष्टपणे उमटलेली दिसते. रात्रीच्या वेळी अवकाशात विचित्र प्रकारचे प्रकाश झोत दिसण्याच्या घटनाही तिथे अनेकदा घडतात. नासाच्या उपग्रहांनी घेतलेल्या फोटोंमध्येही या भागातील चुंबकीय क्षेत्र इतर ठिकाणांपेक्षा अत्यंत वेगळे असल्याचं आढळून आलं आहे. या पर्वतांच्या चढाईवर बंदी असण्याचं कारण केवळ धार्मिक नसून तेथील भौगोलिक परिस्थिती देखील आहे. स्थानिक लोकांच्या मते हा डोंगर सतत आपली दिशा बदलतो. जे गिर्यारोहक वर जाण्याचा प्रयत्न करतात त्यांना रस्ता सापडत नाही किंवा ते दिशाहीन होतात. हवामान तिथे इतक्या वेगाने बदलते की काही मिनिटात लख्ख सूर्यप्रकाशाचे रूपांतर भीषण बर्फवृष्टीत सुद्धा होऊ शकते. म्हणूनच निसर्गाने जणू या पवित्र स्थानाचं रक्षण करण्याची जबाबदारी स्वतःकडे घेतली आहे असं वाटतं. तिथे फक्त परिक्रमा करण्याची प्रथा आहे, जी पूर्ण करणे
हेच प्रत्येक भाविकाचे अंतिम ध्येय असते. शेवटी माउंट कैलास हे श्रद्धेचे की विज्ञानाचे रहस्य आहे, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो. पण एक गोष्ट मात्र नक्की, की तिथे गेल्यावर माणसाला आपल्या अस्तित्वाची जाणीव होते आणि निसर्गाच्या महानतेपुढे मान आपोआपच झुकते. हे केवळ पाषाणाचे शिखर नसून एक जिवंत ऊर्जा स्रोत आहे, जो आजही आपल्याला हेच सांगतो, की जगाच्या पलीकडेही काहीतरी अतर्क्य आणि भव्य आहे. कैलास पर्वताची ही अनाकलनीय कथा पिढ्यानपिढ्या अशीच कुतूहल निर्माण करत राहील, कारण जिथे मानवी बुद्धी संपते, तिथून कैलासाची गूढता सुरू होते. यावर तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.